हाय गाईज, हा आहे 2 रुपीजचा बनलेला 1997चा सुभाषचंद्र बोस जन्मशताब्दीचा कॉइन. याच्यामध्ये 4 मिनिटने हा कॉइन बनवला गेला होता. बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा हा कॉइन कॉपर निकलचा बनला गेला होता. तसेच ह्याचं वजन 6 ग्राम होतं आणि हा 11 साइडेड बघू शकता तुम्ही. 11 बाजू आहे त्याला. 11 साइडेड कॉइन आहे. या कॉइनमध्ये जे 1997 मध्ये छापले गेले होते त्याच्यामध्ये सगळ्यात रेअर कॉइन म्हणजे हैदराबादचा, ज्याची किंमत UNC कंडिशनला 1200 रुपये आणि व्हेरी ते फाईन एक्स्ट्रा फाईन कंडिशनला 100 ते 350 रुपये तो तुम्हाला मिळवून देऊ शकतो. तसेच बॉम्बे, कलकत्ता आणि नोएडा हे तिन्ही सुद्धा स्केअर कॅटेगरीमध्ये केलेले आहेत. बॉम्बे मिंट हा 800 रुपये चाललेला आहे UNC कंडिशनला. हैदराबाद सोडून कलकत्ता 150 रुपये आणि नोएडा हा 250 रुपये चाललेला आहे. हे तीनही कॉइन्स बॉम्बे, कलकत्ता आणि नोएडा हे तिन्ही कॉइन्स स्केअर कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. म्हणजेच थोड्या दिवसात हे सुद्धा रेअर कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. त्यामुळे हे असे जर कॉइन तुमच्यापाशी असतील तर सांभाळून नक्की ठेवा. आणि अशा कॉइन्सची सध्या मार्केट रेट खूप वाढत आहे. आपल्याला कुठे मिळाले तरीही आपण त्यांना खर्च करू नका, हाच सल्ला. ह्याच्यामध्ये 1996 मध्ये सुद्धा सुभाषचंद्र बोस यांचा एक कॉइन छापला गेला होता, ज्याची किंमत आज खूप जास्त आहे. तो जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला लखपती होण्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. आणि असा कॉइन आपल्याजवळ असेल तर तो सांभाळून नक्की ठेवा. 1996चा हा कॉइन खूप महाग असतो आणि हे जे 1997चे आहेत आपल्याजवळ कॉइन हे पण खूप स्केअर कंडिशनमध्ये आलेले आहेत, स्केअर कॅटेगरीमध्ये. त्यामुळे हे सुद्धा तुमचे महाग आहेतच. असे कॉइन्स असतील